फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. दीपावली शुभचिंतन आहे. दीपावलीच्या तुम्हा सर्वांना, सर्व तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मित्र परिवारांना हार्दिक स्वामीमय शुभेच्छा. दीपावली हा सणच असा आहे की तो आनंदाचा सण आहे. बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आपण आपल्या आयुष्यात सामावून घेत असतो आणि दिवाळी आपल्याला अनेक अशा भेटवस्तू देत असते. आपण छान छान फराळ करतो, आपल्या नातेवाईकांच्या घरी जातो, त्यांच्या घरी हा फराळ आपण भेट म्हणून घेऊन जातो. अशा अनेक परंपरा आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र आजही जोपासल्या जातात. मग या सगळ्या जोपासत असताना आपण जे नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो तो या दीपावली सारख्या मोठ्या सणाच्या वेळेला प्रकर्षाने जाणवून येतो. पण मग हे नातेसंबंध असतात तरी काय, तर आपण गेल्या 12 आठवडे ज्या कर्माचा सिद्धांत शिकतोय, या कर्माच्या सिद्धांतात आपण हेच शिकलो की आपल्याला हे नातेसंबंध का आणि कसे टिकवावे लागतात आणि आपण कसे टिकवतो. याचा संबंध पूर्णपणे आहे तो प्रारब्ध भोगाशी. प्रारब्ध जसं आहे त्याप्रमाणे आपल्याला भोग भोगावे लागतात आणि हे भोग भोगत असताना वेगवेगळ्या प्रकारची नाती आपल्या आयुष्यात येतात. ती काही टिकतात, आयुष्यभर टिकतात, तर काही मध्येच निघून जातात, ती संपतात नाती, आणि काही नव्यानं आपण जोडत असतो. तर अशा सगळ्या नातेसंबंधाचा आपण हा सिद्धांत शिकतो आहोत, ज्याला आपण कर्माचा सिद्धांत म्हणतो. तर त्या कर्माच्या सिद्धांतात गेल्या गुरुवारी आपण एक महत्वाचा विषय छेडला होता, आणि तो म्हणजे आपण ज्ञान प्राप्तीचा खरा प्रयत्न करतो का. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. ज्ञान म्हटलं तर परंपरेत सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीयेत. आपण हा जसा दीपावलीचा सण साजरा करतोय, या सणाबद्दल सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीत. पण परंपरेने आपल्या आई वडिलांनी आपल्याला जसं जसं दाखवलं, आपल्या नातेसंबंधाने आपल्याला जसं जसं दाखवलं, त्याप्रमाणे आपण हा दिवाळीचा सण साजरा करतो. मग खरं ज्ञान त्याच्यापासून काय घ्यायचं, आपण आज हळूहळू करून या दीपावलीच्या प्रत्येक दिवसावर सुद्धा अभ्यास करूया आणि जाणून घेऊया. कदाचित बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्ञात असतील, माहीत असतील, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतील तर त्या नव्याने कळतील. तर आपण गेल्या आठवड्यात फार महत्वाचा योग शिकलो, तो म्हणजे ज्ञानयोग. हा ज्ञानयोग फार महत्वाचा आहे. कर्मयोग, भक्तियोग आणि मग ज्ञानयोग. तर या ज्ञानयोगात ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण खरा प्रयत्न करावा लागतो. तो करतो का, तर आता आपण अभ्यास करूया. आपण ज्ञान प्राप्तीचा प्रामाणिक प्रयत्न खरोखर कधीच करत नाही. आपल्यापैकी अनेकांची अशी समजूत असते की मधून मधून भागवत सप्ताहाला बसणे किंवा एखाद्या संन्यासी आश्रमात जाऊन राहणे म्हणजे ज्ञान प्राप्ती करणे होय. आपण बऱ्याच अंशी सुट्टी पडली की
गावी जाणं असतंच, पण काही अंशी आता हा एक ट्रेंड होत चाललाय की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. मग काही लोक तीर्थयात्रेला जातात, तीर्थक्षेत्री जातात. तर अशा सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञान प्राप्त होत नाही असं नाही, पण ज्या ज्ञान प्राप्तीचा खरा प्रयत्न किंवा जे ज्ञान खऱ्या अर्थाने प्राप्त झालं पाहिजे ते मात्र आपण करत नाही. तर इथे हे फार महत्वाचं लिहिलंय की मधून मधून भागवत सप्ताहाला बसणे अथवा एखाद्या संन्यासी आश्रमात जाऊन राहणे म्हणजे ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणे होय असं आपल्याला वाटतं, पण हे खरं नाही. पण हाही देखील एक देखावाच असतो, कारण अशा ठिकाणी मन केवळ घरदार स्त्री पुत्र यांचाच विचार करत असतं. आपण आपल्या भौतिक स्वरूपाच्या सुखांचा, भौतिक स्वरूपांच्या गोष्टींचाच विचार तिथे जाऊन सुद्धा करत असतो. मन हे ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणजे जणू पात्र, एक भांड आहे. आपण बाजारात गहू तांदूळ आणण्यास जातो तेव्हा पिशवी घेऊन जातो, दूध दही यासारखे पदार्थ आणण्यासाठी पात्र म्हणजे एक भांड घेऊन जातो, त्याशिवाय वस्तू आणणे आपल्याला अशक्यच असतं. पण ज्ञानार्जनासाठी आपण जातो तेव्हा मात्र भांडे म्हणजे मन घरीच ठेवून जातो. मग आपल्याला ज्ञान कसे मिळणार? सिंहणीचे दूध ठेवण्यासाठीचे जसे साधे पात्र चालत नाही, तर सोन्याचंच पात्र लागतं. शेणीचं दूध असं म्हटलं जातं. असं ऐकिवात आहे की सिंहणीचं दूध आहे ना, ते ठेवण्यासाठी साधं सुधं भांड पात्र चालत नाही, तर ते सोन्याच्याच पात्रात ठेवावं लागतं. त्याचप्रमाणे ज्ञान साधनेसाठी प्रीती द्वेष रहित, प्रीती आणि द्वेष काहीच नाही, सगळं समसमान, प्रीती द्वेष रहित वैराग्ययुक्त अंतःकरणाची गरज असते. अशा अंतःकरण रूपी पात्र आपल्याला असेल तरच उपयोग. जोवर आपले अंतःकरण जन्म मरणातील वासनांनी लडबडलेला आहे ना, धन दौलत गाडी बंगला कांचन कामिनी यांच्या हव्यासाने परिपूर्ण आपलं ते भरलेलं आहे, तोवर आपण त्या ज्ञानामृत रूपी सिंहणीचे दूध भरणार तरी कसे? आधी आपल्या अंतःकरणात असलेल्या सर्व कामना वासना काढून टाकल्या पाहिजे, त्यानंतर वैराग्य रूपी साबणाने धुवून ते स्वच्छ केले पाहिजे. किती छान लिहिलंय बघा, किती छान उपमा दिली. तर आधी काय केलं पाहिजे? आपल्या अंतःकरणात असलेल्या सर्व वासना कामना या काढून टाकल्या पाहिजेत आणि त्यानंतर वैराग्य रूपी साबणाने धुवून ते स्वच्छ केले पाहिजे, तरच ते ज्ञानामृत भरण्यास योग्य पात्र होईल. दिवाळी आहे, पहिली आंघोळ. मग ही पहिली आंघोळ आपली म्हटली आहे, तर आपण आंघोळ करत नाही का? तर करतो. मग पहिली आंघोळ म्हटलंय तर असं म्हटलं जातं की नवीन आयुष्याची, नवीन जीवनाची सुरुवात होत आहे. आपण नव्याने पूर्णपणे नाविन्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तयार होत असतो. तेव्हा आपण एखाद्या कामासाठी जाण्यापूर्वी जसं सुचिरभूत होतो, स्नान वगैरे करतो, तसंच दिवाळीच्याही या पर्वामध्ये पहिली आंघोळ असं म्हटलं गेलं आहे. तर या वेळेला अभ्यंग स्नान म्हणजे उठणं वगैरे लावून छान साबण, उत्तमातले उत्तम साबण आपण द्रव्य वापरतो आणि आपण आंघोळ करतो, याला आपण पहिली आंघोळ म्हणतो. तर इथे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्या अंतःकरणात असलेल्या सर्व वासना कामना या काढून टाकल्या पाहिजेत. त्यानंतर वैराग्य रूपी साबणाने धुवून ते स्वच्छ केलं पाहिजे भांड, मन जे आपलं भांड आहे, तरच ते ज्ञानामृत भरण्यास योग्य पात्र होईल. आणि हे करायचं कसं? आपण म्हणणार की अरे बाबा आपल्याला हे काही माहिती नाहीये, हे कसं करायचं? म्हणणं सोपं आहे, आपल्याला कळतंय सगळं, पण कसं करायचं? तर यासाठी आपल्याला गुरुची भेट होणं गरजेचं असतं. ज्याने साधना करून गुरुस्थान प्राप्त केलेलं आहे, हे स्थान कुठच्याही युनिव्हर्सिटीमध्ये प्राप्त होत नाही, मिळत नाही. याच्यासाठी कठोरातली कठोर साधना आणि त्यासाठी त्याचा जन्म असणं गरजेचं आहे.
तर अशा गुरुची भेट होणं सुद्धा आपल्या प्रारब्ध योगावर अवलंबून असतं. प्रारब्धात ती भेट या जन्मात जर व्हायची असेल तर ते होतेच. हाच तर आपण कर्माचा सिद्धांत शिकतोय. तर ते ज्ञानामृत भरण्यास आपलं जे मन रूपी पात्र आहे, भांड आहे, ते योग्य अशा प्रकारे करायचं आहे की ज्ञान न टिके वैराग्या विना. ज्ञान टिकूच शकत नाही जर वैराग्य येत नाही तोपर्यंत. वैराग्य म्हणजे काय? तर वैरागी बनणं का? संन्यासी बनणं का? तर नाही. वैराग्य म्हणजे काय? तर भौतिक गोष्टीमध्ये आपलं मन पूर्णपणे जे अडकून पडलंय त्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग देणं. ज्या ज्या भौतिक रूपी गोष्टींमध्ये आपण अडकून पडलो आहोत त्याबद्दलची वासना, कामना कमी होणे किंवा पूर्ण समूळ नाहीशी होणे. तर ज्ञान जर टिकायचं असेल तर ते वैराग्य यावंच लागतं. भले कोटी करा उपाय, कितीही उपाय करा, काहीही प्रयत्न करा, जोपर्यंत वैराग्य येत नाही तोपर्यंत ज्ञान टिकणार नाही. म्हटलंय बघा, ज्ञान न टिके वैराग्य विना, भले कोटी करा उपाय. ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला आधी स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. पुन्हा पहा, आपण खोलात चाललो आहोत. अजून सखोल गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची, ती म्हणजे काय? ज्ञान कसं टिकतं? तर वैराग्य यावं लागतं. पण हे म्हणजे ज्ञान म्हणजे काय ते तरी आपल्याला समजलं पाहिजे. तर ज्ञान म्हणजे काय हे आधी आपण स्पष्टपणे समजावून घेऊया. सामान्यतः अशी समजूत असते की विश्वविद्यालयाच्या मोठ्या मोठ्या पदव्या मिळवणे, जगातील अद्ययावत वैज्ञानिक शोधाची माहिती असणे, जगातील दैनंदिन घटना अवगत करून देणे असणे इत्यादी गोष्टी म्हणजे ज्ञान. हे आपण ढोबळमानाने समजून घेतो. काय? तर आपण ज्या पदव्या मोठ्या मोठ्या विश्वविद्यालयात जाऊन मिळवतो ते म्हणजे ज्ञान, किंवा जगातील अद्ययावत वैज्ञानिक शोधांची माहिती असणे म्हणजे ज्ञान, किंवा जगातील दैनंदिन घटना ज्या घडत असतात त्या अवगत करून घेणे देणे म्हणजे ज्ञान इत्यादी गोष्टी म्हणजे ज्ञान असं आपण समजतो. पण ही साफ चुकीची समजूत आहे. म्हणजे विश्वविद्यालयात शिक्षण घेणं गरजेचंच आहे. ते भौतिक रूपी ज्ञान असलं तरी ते सुद्धा गरजेचंच आहे आणि ते अध्यात्म विज्ञानातूनच निघालेलं असतं. पण एक त्याचा भाग आहे, काही अंश आहे अध्यात्म विज्ञानाचा. तर या सर्वांची गणना माहिती म्हणून करता येते. फक्त माहिती मिळते आपल्याला. आपण अनुभव कधी घेतो तर ते आपल्याला माहिती असते, सेट ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याकडे असते आणि त्याच्यातून माहितीप्रमाणे आपण जेव्हा कार्य करायला लागतो, आपण वेगवेगळे कर्म करतो, तेव्हा येणाऱ्या अनुभवातून आपण खऱ्या अर्थाने ज्ञानाची प्राप्ती करतो. तर या ठिकाणी आपल्याला जे म्हटलं आहे की या सर्वांची गणना फक्त माहिती म्हणून करता येते, हे खरे ज्ञान नव्हेच. भगवंतानी ज्ञानाची विविध लक्षणे गीतेत सविस्तर सांगितलेली आहे. ती पुढील प्रमाणे: एक, अमानित्वम. अमानित्वम म्हणजे काय? आपल्या श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव. पहिलं काय असावं लागतं आपल्यामध्ये? तर अमानित्वम म्हणजे आपल्यामध्ये मीच श्रेष्ठ आहे असा अभिमान नसावा, त्याचा अभाव असावा. सर्वात पहिल्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्ञानाची विविध लक्षणं आधी आपण जाणून घेऊया. जे गीतेत अध्याय 13 आहे त्या श्लोक 7 ते 11 मध्ये ही तुम्हाला व्यवस्थित वाचता येतील, जाणून घेता येतील. तर नंतर आहे अदंभित्वम. अदंभित्वम म्हणजे काय? दांभिक आचरणाचा अभाव. दांभिकपणा जो आहे तो आपल्यात नसला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे अहिंसा. प्राणी मात्रांना कोणत्याही प्रकारे पीडा न देणे म्हणजे अहिंसा. मारणं म्हणजेच किंवा ठार मारणं म्हणजेच हिंसा आहे का? नाही. तर कोणत्याही प्रकारे पीडा न देणे प्राणी मात्रांना म्हणजे अहिंसा. शांती. शांती नाही, शांती चौथा भाग आहे.
दुसऱ्याच्या अपराधाबद्दल क्षमेची भावना. दुसऱ्याने अपराध केला तर आपल्याला शांती म्हणजे क्षमा आणि शांती याचं मिश्रण. शांती, दुसऱ्याच्या अपराधाबद्दल क्षमेची भावना आपल्या मनात ठेवणे. आणि आर्जवम, आर्जवम म्हणजे काय तर मन व वाणीची सरळता. मन सरळ असेल तर वाणी सुद्धा सरळ. मी नेहमी म्हणतो तेच, आचार शुद्ध मग विचार शुद्ध मग उच्चारा काय वर्णावे. ज्याचा आचार म्हणजे आचरण शुद्ध आहे त्याचे विचारही शुद्ध असतात आणि ज्याचे विचार शुद्ध आहेत त्याचे उच्चारही शुद्ध आणि सात्विक पवित्र असतात. तर मन आणि वाणी याची सरळता असणं गरजेचं आहे, ज्याला आर्जवम म्हटलंय. मग आचार्योपासनम, आचार्य, आचार्य म्हणजे काय तर गुरु, आपले गुरु जे आहेत. आचार्योपासनम म्हणजे गुरुबद्दल आदर, श्रद्धा, भक्तियुक्त गुरुसेवा. गुरुबद्दल आदर असणं पहिलं महत्वाचं आहे आणि श्रद्धा भक्तियुक्त गुरुसेवा आपल्याकडून झाली पाहिजे. श्रद्धा सुद्धा असावी, भक्ती सुद्धा हवी. श्रद्धा म्हणजे श्रद्धापूर्वक धरलेली धारणा आणि भक्ती. आपण गुरु बद्दल जी धारणा धरतो ती कशी असावी, सेवकाची असावी. जोपर्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त गुरुसेवा होत नाही तोपर्यंत आचार्योपासनम हे आपण मिळवूच शकत नाही, साध्य करू शकत नाही. नंतर शौचम, शौचम म्हणजे काय, आपण शौचाला जातो म्हणजे शौच, बरोबर. मग शौचम इथे काय म्हटलंय तर अंतर्बाह्य शुद्धी, आतून बाहेरून पूर्ण अंतःकरणापासून बाह्य संपूर्णपणे शुद्धी असावी लागते. मग तन मन धन सर्व प्रकारची आत्म्याची शुद्धी, चित्ताची शुद्धी, बुद्धीची शुद्धी, मनाची शुद्धी, अंतःकरण सर्व प्रकारे आणि शरीराची सुद्धा अशी अंतर्बाह्य शुद्धी. नंतर काय अंतःशुद्धी. आता ही अंतःशुद्धी कशी साधायची तर प्रीती द्वेष कपट आदी विकार रहित शुद्ध अंतःकरण. प्रीती पण नाही, द्वेष पण नाही, कपट पण नाही, कसले विकार हे जे आहेत सगळे त्या विकारांपासून अलिप्त विकार रहित शुद्धच अंतःकरण असावं. नंतर बाह्यशुद्धी, सत्य व्यवहाराने द्रव्यार्जन. बाह्यशुद्धी म्हणजे फक्त शरीराची बाहेरून शुद्धी नाही, तर बाह्यशुद्धी म्हणजे खरा अर्थ काय, सत्य म्हणजे खऱ्या व्यवहाराने द्रव्यार्जन. द्रव्यार्जन करायचंच आहे आपल्याला. आपल्याला भौतिक जीवनात जगण्यासाठी द्रव्यार्जनाची गरज आहेच. मग हे द्रव्यार्जन कसं असावं तर ते द्रव्यार्जन करताना व्यवहार सत्य म्हणजे नित्य खरं असेच असावेत. शुद्ध सात्विक आहार, आहार सुद्धा कसा असावा, शुद्ध आणि सात्विक. तत्व कसं असावं तर सात्विक तत्व त्या आहारात असावं. सरळ व कपटरहित आचरण, आचरण कसं सरळ, कपट मनात नसावं असं आचरण असावं. स्नानादी शरीर शुद्धीकरण सुद्धा आलंच, स्नानादी शरीर शुद्धी इत्यादी. आता हे शौचमचे प्रकार झाले, अंतःशुद्धी, बाह्यशुद्धी. आणि हे शौचम जे आहे त्यात अंतर्बाह्य शुद्धी म्हणजे अंतःशुद्धीमध्ये आलं प्रीती द्वेष कपट आदी विकार रहित शुद्ध अंतःकरण, आणि बाह्यशुद्धीमध्ये सत्य व्यवहाराने द्रव्यार्जन, शुद्ध सात्विक आहार, सरळ व कपट रहित आचरण आणि स्नानादी शरीर शुद्धीकरण इत्यादी. यानंतर आहे स्थैर्यम. स्थैर्यम आता अंतःकरणाची स्थिरता आणि शांत मन. अंतःकरण आणि मन, आपण माझं अंतःकरण थाऱ्यावर नाही असं आपण म्हणतो. आपल्याला असं वाटतं मन थाऱ्यावर नसतं आणि आपल्याला अंतःकरण आणि मन या दोन शब्दात आपण गफलत करतो. तर अंतःकरण जे आहे ते अंतःकरण, त्याची स्थिरता आणि शांत मन, मन शांत असावं. आणि अंतःकरणाची स्थिरता, नुसती शुद्धीकरण अंतःकरणाची गरज नाही, ते तेवढंच करून चालणार नाहीये. आणि काय हवंय तर त्याची स्थिरता असावी, चलबिचल होता कामा नये अंतःकरण. मन शांत असेल तर अंतःकरणाची चलबिचलता येणार नाही, त्याला स्थिरता येणार. मग पुढचं आहे
आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह नवीन नवीन शब्द आहेत पहा. पण या शब्दाला किती महत्व आहे. आत्मविनिग्रह म्हणजे मन व इंद्रिय सहित शरीराचा निग्रह. एक निग्रह असावा. आग्रह, निग्रह शब्द समजून घ्या. आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह धरतो, पण निग्रह म्हणजे निराग्रहाने. म्हणजे काय, तर मी हे ठरवलंय आणि मी करणारच. आपण एक निश्चय केलाय, त्या निश्चयाला आग्रहाचं स्वरूप देणं, त्याला निग्रह असं म्हटलंय. फार महत्वाचे शब्द आहेत पहा. तर इथे काय आहे, तर हा फार महत्वाचा भाग आहे की मन आणि सर्व इंद्रिय यांच्या सहित शरीराचा निग्रह झाला पाहिजे. तो जोपर्यंत होत नाही, निश्चय रूपी आग्रहित असावं. हे फार महत्वाचं आहे. तर हा निग्रह. आणि नंतर काय, इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रियार्थेषु वैराग्यम. इह व परलोकातील सर्व भोगाबद्दल अनासक्ती. इहलोक जे आपण ज्या लोकात जन्म घेतलाय याला आपण इहलोक म्हणतो. तर ह्या इहलोकामध्ये आणि परलोक म्हणजे आपण काही लोक इंद्रलोक, स्वर्ग, पाताळ हे आपण परलोक म्हणतो. तर या इह आणि परलोकातील जे काही सर्व भोग आहेत याबद्दल अनासक्ती फार महत्वाची आहे. मला स्वर्गात पुढे जायला मिळालं पाहिजे मरणानंतर. मी पाताळात जाणार नाही. मला त्या नरक यातना भोगायच्या नाहीत. मला स्वर्गात सुख भोगायचं. अशा सगळ्या भोगांबद्दल जे आपण मनात विचार करतो, आसक्ती काढून टाकायची, अनासक्ती आली पाहिजे. आणि मग काय, अनहंकार. अनहंकार म्हणजे अहंकाराचा पूर्ण अभाव. अनअहंकार, अहंकाराचा पूर्णपणे अभाव. अहंकार बिलकुल तीळ मात्रही नसणे. मग काय, 12 आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख हे सगळे दोष आहेत. या दोषानुदर्शनम म्हणजे काय, जन्म मृत्यू, वृद्धत्व. जरा म्हणजे काय, वृद्धत्व. आणि व्याधी म्हणजे सगळ्या आपल्या शारीरिक रोग. यातील दुःख आणि दोष यांचे सतत चिंतन, ज्यामुळे मनातील संसाराची हळूहळू विरक्ती उत्पन्न होते. आता दोषानुदर्शनम तर काय होतं बघा, हे सगळे जे जन्म मृत्यू वृद्धत्व आणि अनेक शारीरिक रोग व्याधी यातील एक दुःख जे आहे आणि जे दोष आहेत याचं सतत चिंतन जे आहे ना, ते आपल्याला त्रासदायक ठरतं. ज्यामुळे सतत मनाची संसाराची आस जी आहे ती आपल्याला कमी कमी होत जाते. एखादा आपल्याला कळलं की जन्म मृत्यू हे आहे, जन्म झाला आपला, मृत्यू तर नक्की होणार, आपण त्या अगोदर वयस्क होणार, म्हातारे होणार, अनेक व्याधी वगैरे दुःख, याचा सतत आपण काय करतोय, सतत चिंतन करत राहिलं, ज्यामुळे काय होतं, मनात संसाराची हळूहळू विरक्ती निर्माण होते. हे फार प्राप्त होणं गरजेचं आहे. नंतर 13 पुत्र घरदार गृहादिषु असक्ती. म्हणजे काय, पुत्र घरदार गृहादिषु असक्ती म्हणजे काय, पुत्र स्त्री घर धन इत्यादी बाबतीत आसक्तीचा अभाव. पूर्णपणे याबद्दल अनासक्त राहणं. अनेक गोष्टी आपल्या लक्षात राहणं कठीण आहे, मला माहिती आहे, पण याचा अभ्यास आपण अशा पद्धतीने केला तर थोडं तरी काय होईना आपल्या मनात ते कुठेतरी रुजेल, आपल्या अंतरपटलावर ते छापलं जाईल. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला हेच प्रवचनाचा खरा हेतू हाच असतो, प्रवचन का ऐकावं, श्रवण ध्यानाने काय मिळतं, तर बऱ्याचशा गोष्टी कानावर पडतात, त्यावेळेला समजल्या नसतील तरी त्याची उत्तरं त्याच प्रवचनात पुढे मिळतील किंवा आयुष्यात आपल्याला अनुभव येतात. फक्त आपण विस्मृतीत जाता, आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण विसरतो. आज इतके भाग आपण या कर्माचा सिद्धांत या प्रवचनाचे कित्येक भाग आपण पाहिलेत, तर यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याचा विसर पडलाय. आणि ते स्वाभाविक आहेत, पण तुमच्या मनावर कुठे ना कुठेतरी ते छापलं जातं. तर इथे काय, तर पुत्र घरदार ग्रहादिषु आसक्ती. तर पुत्र स्त्री घर धन इत्यादी बाबतीत आसक्तीचा अभाव
अशा सगळ्या आपण आतापर्यंत 13 गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहणार नाहीत, यातल्या विस्मृतीत जातील. पण ज्या ज्या वेळेला आपल्याला त्याच्या हा एक फक्त मनाशी निर्धार करायचा की ज्या ज्या वेळेला भगवंता मला या गोष्टींची गरज जाईल त्या त्या गोष्टी मला त्याची आठवण करून देत जा. हेच साधना भक्तीमध्ये आपण भगवंताकडे मागायचं असतं. हे मागितलं तर मिळतं, कारण आपल्याला कुठच्याही गोष्टीची आसक्ती नाहीये. फक्त आस ही तुझी फार लागली, दे दया निधे बुद्धी चांगली, हेच आपण मागतोय. तुझीच आस लागली भगवंता, दुसरं आम्हाला काहीच नको. तर तो दयानिधी आहे, तो दयार्द आहे आणि तो आपल्याला देणारा आहे. दे दयानिधे बुद्धी चांगली, असं आपण भगवंताला गणपतीला सांगतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागायच्या, त्या मिळणार, त्या लक्षात राहणार. 14वं आहे अनभिष्वंग. म्हणजे काय? हे माझं ते माझं या भावनेचा अभाव. काहीच नाही माझं, हे माझं काहीच करायचं नाही, ही भावना आपल्या मनातून काढून टाकायची. त्याचा अभाव असणं गरजेचं असतं. त्याला म्हटलंय अनभिष्वंग. नंतर आहे इष्टानिष्टोप पत्तीषु नित्य समचित्वम. फार कठीण आहे बघा, पण आपण सोपं करूया. प्रिय व अप्रिय गोष्टींची प्राप्ती, अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत मनाची चित्ताची समता, समसमान अवस्था, समता असणं. समता म्हणजे समसमान अवस्था, याला समता म्हटलंय. तर इष्टोनिष्टो पपतिष्टू म्हणजे काय? इष्ट किंवा अनिष्ट. इष्टानिष्टो पपत्तीषु नित्य नेहमी समचित्तत्व, समान चित्त असलं पाहिजे. काही प्रिय असो अप्रिय गोष्ट असो, इष्ट असो अनिष्ट असो, आपत्ती असो किंवा प्राप्ती असो, काहीही असो, अनुकूल असो वा प्रतिकूल असो, प्रत्येक अवस्थेत प्रत्येक परिस्थितीत मनाची म्हणजे चित्ताची समता, सम अवस्था असणं गरजेचं आहे. नंतर काय सोडावं? मयी अनन्य योगेन अव्यभिचारणी भक्ती. अरे बाप रे म्हणणार आपण, की काय आहे हे? मयी अनन्य योगेन अव्यभिचारणी भक्ती. तर भक्ती कशी असावी बघा. ध्यान योगाद्वारे केवळ एका सर्व शक्तिमान परमेश्वराला आपण स्वामी मानून स्वार्थ व अभिमान याचा त्याग करून श्रद्धा व भावयुक्त अंतकरणाने परमप्रेमाने भगवंताचे निरंतर चिंतन करणे, याचे नाव आहे अव्यभिचारणी भक्ती. आता ही भक्ती कशी असावी हे बघा. मयी अनन्य योगेन अव्यभिचारणी भक्ती. तर अव्यभिचारणी भक्ती म्हणजे काय? आज एका देवापुढे नारायण, उद्या दुसऱ्याला अभिषेक, परवा तिसऱ्या देवाची षोडशोपचार पूजा, असे रोज देव बदलणे ही व्यभिचारी भक्ती आहे. आज इथे उद्या तिथे असं नाही. कशी असावी? ध्यान योगाद्वारे केवळ एका सर्वशक्तिमान परमेश्वराला, प्रत्येक गोष्टीत एकच परमेश्वर आहे. आपल्या हात सुद्धा तोच परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आपण त्याच परमात्म्याचे आत्मस्वरूप आहोत, हे मी नेहमी सांगतोय. तर तेच ध्यान योगाद्वारे केवळ एका सर्व शक्तिमान परमेश्वराला आपण स्वामी मानायचंय. तोच आपला स्वामी आहे. स्वामी तिन्ही जगाचा. स्वार्थ व अभिमान याचा त्याग. स्वार्थ आणि अभिमान याचा त्याग सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. पण त्या अगोदर एका सर्व शक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानायचा. कसा? तर ध्यान योगाद्वारे. श्रद्धा व भावयुक्त अंतःकरण ठेवायचं, परम प्रेम ठेवायचं भगवंता प्रित्यर्थ, आणि भगवंताचं निरंतर सतत चिंतन करत राहणे, याचं नाव आहे अव्यभिचारणी भक्ती. रोज देव बदलणं, रोज वेगवेगळ्या देवाला जाऊन नारळ ठेवणं, ते चुकीचं आहे. हे करायचंच नाही आपल्याला. आपण अनेक देव, अरे हो आम्हाला काय करणार, आपल्या धर्मामध्ये इतके देव आहेत तितके देव आहेत, असं नाहीये.
या सर्वाभूती एकच परमेश्वराचं स्वरूप आहे. आपण त्याला वेगवेगळ्या रूपात पाहतो. आपली जशी दृष्टी तसा आपला आपण भगवंत शोधतो. असं म्हटलंय ना, जैसी दृष्टी वैसी सृष्टी. तसंच आहे. जितकी लोक आहेत तितके परमेश्वराचे रूप आहेत. म्हणून 33 कोटी देव म्हटलंय. तर आपण काय करायचंय, तर आपल्याला एकोप भाव ठेवायचा आहे. मयी अनन्य योगेन, अनन्य योग साध्य करायचा आहे आणि अव्यभिचारिणी भक्ती करायची. तर रोज देव बदलणं म्हणजे हे व्यभिचारी भक्ती आहे. एकच देव, एकच शक्तीला मानायचं. अनेक देवता आहेत, प्रत्येकाचा डिपार्टमेंट वेगवेगळा आहे, गरजेचंच आहे. पण हळूहळू साधना भक्ती करत करत प्रत्येक देव जाणून घेत, या सनातन धर्मामध्ये जितके देव आपल्याला सुचवलेले आहेत ते सर्व आपल्याला भेटत जाणार आणि शेवटी निराकार निर्गुण अशा त्या शक्तीपर्यंत आपण पोहोचणार. हा प्रवास गरजेचाच आहे, चुकीचं काही नाही. जे आपण करतात ते बरोबरच आहे. आपल्याला वाटतं रे आम्ही हे म्हणतायत त्याप्रमाणे आपण पण सोमवारी शिवाला जातो, मंगळवारी मारुती नाहीतर गणपतीला जातो, बुधवारी आणि कुठे जातो, गुरुवारी मठात जातो किंवा साई दरबारात जातो, नंतर शुक्रवारी देवीच्या मंदिरात जातो, शनिवारी मारुती शनी यांच्या मंदिरात जातो आणि रविवारी आपण आराम करतो. तर हे सगळं काही आपण करतो हे चुकीचं आहे का? तर चुकीचं असं काहीच नाही. जोपर्यंत समता येत नाही तोपर्यंत या गोष्टी गरजेच्याच आहेत. जोपर्यंत आपल्याला ज्ञान, आपण या सगळ्या गोष्टी अभ्यासतोय, हे ज्ञान प्राप्तीचे योग आहेत, ती कशी प्राप्त करावी, ते प्राप्त ज्ञान म्हणजे काय हे आपण शिकतोय, त्याचेच हे भाग आहेत. तर यापुढे 17वा भाग आहे. तो 17वा भाग काय आहे? विविक्त देश सेवित्वम, शुद्ध पवित्र शांत अशा ठिकाणी एकांतात राहून निरंतर मनन चिंतन करणे. विविक्त देश सेवित्वम म्हणजे काय? विविक्त जे सगळ्या दोषांपासून अलिप्त असं आहे. देश सेवित्वम अशा जागी, अशा ठिकाणी, अशा देशात असं म्हटलंय की अशा ठिकाणी जाऊन आपण शुद्ध पवित्र शांत अशा ठिकाणी एकांतात राहून, लक्षात ठेवा, एकांतात राहून निरंतर मनन चिंतन करणे. म्हणजे आता सगळ्यांनी घर सोडा असं नाही. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे सुद्धा थोडा वेळ तरी, ज्याला आपण सायलेंट सिटिंग म्हणतो, शांत बसा ना, शांत बसा आणि शांत बसून आपण अंतर्मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणं, याला सायलेंट सेटिंग म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये. तर हे सायलेंट सेटिंग म्हणजे काय? तर शांत बसणे. आपण त्याला ध्यान योग म्हणू शकतो. तर इथे म्हटलंय ना की विविक्त देश सेवित्वम म्हणजे शुद्ध पवित्र शांत अशा ठिकाणी एकांतात राहून निरंतर मनन चिंतन करणे. मनन चिंतन करण्याला योग्य जागा मिळेपर्यंत आपण करणार नाही, असं आपण जर निर्धार केला तर अशी जागा आपल्याला या पूर्ण ब्रह्मांडात मिळणार नाही. तेव्हा आत्तापासून सुरू करा. ध्यान करण्याबद्दल, जप करण्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी या प्रवचनाच्या प्रत्येक भागात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्की शोधून सापडेल. तर पुढे 18वा मुद्दा असा आहे की जनसंसदी अरतिही म्हणजे काय? जनसंसदी अरतिही, जनसमूहात म्हणजे विशेषतः विषयासक्त जी लोक आहेत, ऐहिक सुख समृद्धी हेच सर्वस्व मानणाऱ्या लोकांमध्ये राहण्याचा तिटकारा आला पाहिजे आपल्याला. आपण अशा लोकांमध्ये राहतो ना की जिथे सगळे ग्रीडी आहेत, जिथे अशीच लोक आहेत जे प्रत्येक गोष्ट, विषय जे आहेत त्याच्या सतत आसक्तीत असतात, किंवा ऐहिक सुख जे आहेत त्या सुख समृद्धी हेच सर्वस्व मानणाऱ्या लोकांमध्ये आपण नेहमीच वावरत असतो. नाही जरी म्हटलं तरी आपण त्यांच्यात वावरतोच, उठतो बसतो. तर अशा लोकांमध्ये राहण्याचा मनातूनच, अंतःकरणातून, मनातून म्हणण्यापेक्षा अंतःकरणातून तिटकारा आला पाहिजे, नकोसं वाटलं पाहिजे. त्यांच्या गोष्टीत न रंगण्याची
वृत्ती म्हणजे अरती, त्यात रत न होणे. जनसंसदी अरतीही म्हटलंय, जनसंसदी अरती. तर त्यांच्या गोष्टीत न रंगण्याची वृत्ती येणं म्हणजे अरती. तर पुढे 19वा भाग जो विषय आहे, मुद्दा आहे, तो असा आहे, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. फार महत्वाचं आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, सतत नित्य अध्यात्म ज्ञानाचाच आपण शोध घेतला पाहिजे. अध्यात्म ज्ञान आहे ना, हे आपल्याला खऱ्या अर्थाने नेहमी म्हणतो आपण अध्यात्मात नसतो, पण आपण म्हणतो आम्ही आता आध्यात्मिक झालो आहोत. अध्यात्म म्हणजे काय? तर आदिकालापासून ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यापासून हे ज्ञान चालू आहे. आद्य आत्मज्ञान, आधीपासून आदिकालापासून जे चाललंय, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याला मिळालेलं ज्ञान, त्याला अध्यात्म म्हटलंय. तर हे अध्यात्म आहे. या अध्यात्म ज्ञानात मनाची नित्य स्थिती म्हणजे मन रंगणे. ज्या ज्ञानाच्या योगे आत्मा व अनात्मा यातील भेद जाणला जातो ते अध्यात्म ज्ञान. आता इथे फार महत्वाची गोष्ट सांगितली, अध्यात्म ज्ञानात मनाची नित्य स्थिती, त्यातच मन रंगणे, हा फार महत्वाचा मुद्दा म्हटलं मी. ज्या ज्ञानाच्या योगे आत्मा आणि अनात्मा याच्यातील भेद जाणला जातो त्याला इथे अध्यात्म ज्ञान म्हटलंय. मी ज्या अध्यात्म ज्ञानाचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला तो सुद्धा हाच आहे. आपल्याला आत्म्याची ओळख अजूनही झालेली नाही. मन म्हणजे आपण स्वतः असं आपण गृहीत धरतो, पण असं ज्ञान आपल्याला मिळणं गरजेचं आहे ज्याच्यात आत्मा आणि अनात्मा हा कळला पाहिजे. तर परमात्म्याचाच अंश स्वरूप अनात्मा आहे आणि आत्मा हा सुद्धा त्या परमात्म्याचाच अंश स्वरूप आहे. तर आत्मा जो आहे तो आता या काळी सर्व भौतिक गोष्टीमध्ये गुंतून गेलेला आहे. मग याला याच्यातून बाहेर काढणं ज्ञानयोगाद्वारे, ध्यान योगाद्वारे, आणि मग त्याला अनात्मा, अन्य गोष्टींपासून विरक्ती प्राप्त झाली, तो अनात्मा. आत्मा आणि अनात्मा याचा हा अर्थ आहे. हा भेद तुम्हाला मी सांगितला. आत्मा जो आहे तो आपल्याला मिळालेलाच आहे, पण तो आसक्तीत बुडालेला आहे. त्याला आसक्तीतून काढून अनासक्तीपर्यंत पोहोचवलं की तो आत्मा अनासक्तीचा अनात्मा होतो. अनासक्तीचा आत्म्याचा आत्मा, अनात्मा. अगदी साधा आपल्याला समजेल, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मी तुम्हाला हा भेद समजावून सांगतोय. हे अध्यात्म ज्ञान आहे. हे ज्याला कळलं तो आध्यात्मिक. नाही तर रोज जपमाळा ओढल्या 11 आणि मठात गेलं, मंदिरात गेलं आणि रोज शिवावर अभिषेक करत राहिलं म्हणजे आम्ही आता आध्यात्मिक झालो आहोत, हे अवडंबर आहे. हे करू नये असं नाही, हे करणं गरजेचंच आहे. या एक प्रकारच्या साधना आहेत. ही कर्मकांड म्हटली गेली आहेत, पण ती कर्मकांड म्हणण्याची वृत्ती आपल्यात किंवा ती पात्रता यायला आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतात. शिवाभिषेक, मानसपूजा जशी मी सांगितली, मानसपूजेद्वारे सुद्धा करू शकतो. प्रत्यक्ष दूध नाही, प्रत्यक्ष पाणी नाही, प्रत्यक्ष बेल नाहीत, पण शिवावर अभिषेक ध्यान योगाद्वारे आपण करतो, याला मानसपूजा म्हटलंय. पण ती केलीच पाहिजे. त्या शक्तीला ती द्रव्य गरजेची आहेत, ती आपण भौतिक स्वरूपाने करणं हे आत्मरूपी आहे. पण तो अनात्मा जेव्हा होतो तेव्हा या गोष्टीतून त्याला खऱ्या अर्थ कळू लागतो आणि खऱ्या गोष्टी त्याला समजल्यावर आत्मशक्तीने त्या गोष्टी अर्पण करतो. आपण एक बेल भौतिक रूपाने घेतलं आणि त्रिदल म्हणजे बेल शिवावर वाहिलं, बरोबर आहे, वाईट काहीच नाही, आत्मस्वरूप आपण ते केलेलं आहे. पण याचं ज्ञान, अध्यात्म ज्ञान, याचा आत्मा कळला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत एखाद्या सोमवारी आणि शिवावर अभिषेक पूर्ण होऊ शकला नाही तर मन चलबिचल होतं. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? तर त्या गोष्टी नसताना सुद्धा, जसं मी एका
याच प्रवचनाच्या भागात मानसपूजा सांगितली. त्या मानसपूजेने जे हातात नाही तरी सुद्धा आपण अर्पण करतोय, भगवंताला काय हवाय? भगवंताला भाव हवाय, भक्तीचा भाव. मग तो भावाचा भुकेला आहे. मग तुम्ही असं म्हणाल आपण काहीच करायचं नाही, नाही केलं पाहिजे. मिळत नसेल, जमत नसेल, त्या गोष्टी तिथे उपलब्ध नसतील तर मानसपूजा सर्वात श्रेष्ठ पूजा आहे, जे भगवंतापर्यंत नित्य आपल्याला पोहोचवतं आणि सरळ मार्ग आहे. तर हे झालं अध्यात्म ज्ञान. आत्मा आणि अनात्मा मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तो तुम्हाला समजला नसेल तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये लिहा. पुन्हा तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मी करणार, कारण मला माझं ते कार्य आहे, माझं कर्तव्य आहे, किंवा मला माझ्या भगवंताने, माझ्या स्वामीने दिलेलं माझं ते कर्तव्य आणि काम आहे. मी ती सेवा करत आहे. तर पुढचं आहे 20वं, तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञानार्थ, तत्वज्ञान माहित करणं गरजेचं आहे. तर तत्वज्ञानाचा अर्थरूप जो परमात्मा, त्याचे सर्वत्र दर्शन करणे, सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची वृत्ती. मन जे आहे त्या मनामुळे आपण या सगळ्या गोष्टी भरकटलेलो आहोत. पण ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळलेलं नाही, कारण आपण जे घेतलेले अनुभव, त्याच्यातून मिळालेल्या गोष्टी ज्या आहेत, अनुभूती असू देत किंवा जे काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, ज्या समजलेल्या आहेत, त्याला आपण ज्ञान म्हटलंय. पण ज्ञान म्हणजे काय? तर या 20 गोष्टी मी तुम्हाला आज वाचून दाखवल्या आणि त्या समजवण्याचा प्रयत्न केला. तर तत्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे काय? तत्वज्ञानाचा अर्थरूप कोण आहे? तर तो परमात्मा स्वरूप भगवंत आहे. तत्वज्ञान जे आहे ते काय? तत्व, प्रत्येक गोष्टीचं तत्व काय? आता मी म्हटलं गुरु केला, गुरु केला, पण गुरु केला, मी स्वामींचा भक्त आहे, मी साईंचा भक्त आहे, मी आईंची भक्त आहे, वगैरे वगैरे, सगळे आपापले भक्त म्हणून घेतात. पण त्यामध्ये असलेलं एकच तत्व आहे, सर्वाभूती एकच परमेश्वर आहे. तसाच या प्रत्येक गुरूंमध्ये एकच तत्व आहे, त्याला गुरु तत्व म्हटलंय. ते तत्व कळलं म्हणजे तत्वज्ञान. ते तत्वज्ञानाचा अर्थरूप काय आहे? तर तो जो परमात्मा आहे त्याच सर्वत्र आपल्याला दर्शन झालं पाहिजे. म्हणजे मी शिवाची भक्ती करतो तर मी विठ्ठलाला मानणार नाही, मी विठ्ठलाची भक्ती करते तर मी शिवाला मानणार नाही, विष्णूला मानणार नाही, असं होत नाही. असं करूच नाही. आपल्याला द्वैत सोडून अद्वैताची वाटचाल करायची. द्वैत म्हणजे दोन गोष्टी, मी याला मानते, मी ह्याला मानतो, या नाही. या सगळ्या गोष्टी अद्वैताकडे आपल्याला घेऊन जातात. एकच आहे तो परमेश्वर, एकच शक्ती स्वरूप आहे. तर इथे काय म्हटलंय की तत्वज्ञानाचा अर्थरूप जो परमात्मा आहे त्याचं सर्वत्र आपल्याला दर्शन, सर्वाभूती तो परमेश्वर आहे त्याचं दर्शन करायचंय आणि सर्वाभूती जो परमेश्वर पाहण्याची वृत्ती आपल्यामध्ये बाणवून घ्यायची. आता वरील ही सगळी 20 प्रकारची लक्षणं जी आहेत ही तत्वज्ञान प्राप्तीची साधने आहेत फक्त, आणि त्यामुळे यांनाच ज्ञान असे म्हटले आहे. बघा, फार महत्वाची गोष्ट आहे. ही सगळी लक्षणं आहेत ना, ही तत्वज्ञान प्राप्तीची साधन आहेत. तर ज्ञान प्राप्ती, आणि ज्ञान प्राप्ती म्हणजे काय? तर तत्वज्ञान कळलं पाहिजे, त्यातलं तत्व कळलं पाहिजे. तत्व कळलं नाही तर पळून उपयोग नाही. ज्ञान मिळालंय पण त्याचं तत्व कळणं फार गरजेचं आहे. काय आहे, कशासाठी आहे, तर ते तत्वज्ञान, त्याचं तत्व कळणं गरजेचं आहे. तर ते वरील सर्व ही लक्षण जी आता 20 सांगितली ती तत्वज्ञान प्राप्तीची साधन असल्यामुळे यांनाच ज्ञान असे म्हटले आहे. आता ही झाली ज्ञानाची लक्षणं. त्याहून विपरीत अशी जी स्थिती आहे तिचे नाव आहे अज्ञान. आपल्याला ज्ञान समजलं, आता अज्ञान सुद्धा याच्या विपरीत आहे. ही ज्ञानाची बाजू 20 लक्षणं झाली, तर याहून विपरीत अशी जी स्थिती आहे तिचं नाव आहे अज्ञान. तर ज्ञान म्हणजे काय, ह्या 20 गोष्टीतून समजून घेतलं. खरंच या गोष्टी कधी आपण न ऐकल्यामुळे आता आपल्या डोक्यात फार मोठा गोंधळ माजलेला आहे, हे मला कळलंय. मग आता आपल्याला ज्ञान 20 गोष्टीतून कळलंय, पण नुसतं ज्ञान कळून उपयोग नाही, पण ज्ञान नाही ते अज्ञान,
मग ते अज्ञान काय हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. पण हे कळण्यासाठी मला वाटतं आपण थोडं थांबूया. कारण काय, हे 20 प्रकारे, अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुद्ध वैराग्याची गरज आहे. आणि असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत पुरुषार्थ करून मोक्ष प्राप्ती करणे हेच मानवी जीवनाचे लक्ष असले पाहिजे. ज्ञानाची 20 लक्षणं झाली. आता अज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. पण त्यापूर्वी हे अशा 20 प्रकारचं ज्ञान आपल्याला, म्हणजे हे ढोबळमानाने हे 20 प्रकार म्हणजेच ते ठाम आहेत असं समजून चालू नका. पण ह्या 20 मधल्या एक तरी गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ही ज्ञानाची लक्षणं आहेत. अशा प्रकारचं जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर शुद्ध वैराग्य आपल्यात आलं पाहिजे, त्याची गरज आहे. आणि असं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत पुरुषार्थ, म्हणजे काय, तर आपल्याला कर्म करावीच लागणार. पुरुषार्थ करणे म्हणजे काय, आपल्याला विहित करून, आपल्याला जन्म दिलाय भगवंताने, आपल्याला काही कर्म विहित करून दिली आहेत, नक्की करून दिली आहेत, ते करणं म्हणजेच पुरुषार्थ आहे. जन्म घेतल्यानंतर प्रत्येक प्राणीमात्राला जन्म देऊन त्याला त्या त्या प्रकारचं जीवन जगावं लागतं. तो त्या त्या प्राण्याचा, प्राणीमात्राचा पुरुषार्थ आहे. तर ही पुरुषार्थ करून मोक्ष प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि तेच मानवी जीवनाचं खरं लक्ष असलं पाहिजे. मग आपण ज्ञान कशाला मिळवायचं, तत्वज्ञान कशाला मिळवायचं, तर आपलं एकच लक्ष मोक्ष प्राप्ती करणं. तत्वज्ञान समजून घेऊन खऱ्या ज्ञानाच्या गोष्टी प्राप्त करून घेणं, हेच आपल्या मानवी जीवनाचं खरं लक्ष असलं पाहिजे. कर्म सिद्धांताचे सतत चिंतन, कर्म सिद्धांताचा आपला अभ्यास चाललाय, याचं सतत चिंतन व्हावं म्हणून या वेळेला रोज श्रावणातील प्रवचनाची शृंखला यावर्षी न करता दर गुरुवारी आपण हे प्रवचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक स्वामी आज्ञेने प्रयत्न करतो. का, तर सतत तुम्ही त्या कर्माच्या सिद्धांताचा विचार करत राहिले पाहिजे. तर इथे म्हटलंय की कर्म सिद्धांताचे सतत चिंतन करून त्यानुसार वागले तर ही गोष्ट अशक्य तर नाहीच, उलट सहज साध्य होईल. म्हणजे ज्ञानप्राप्तीचे जे 20 प्रकार सांगितले ना, हे या कर्माच्या सिद्धांताशी निगडीत आहेतच. आणि कर्माचा सिद्धांत अशा प्रकारे दर गुरुवारी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्या योगे आपण पूर्ण आठवडाभर सतत मनन चिंतन करत राहता, पुन्हा पुढच्या गुरुवारची वाट पाहता. आणि ज्ञानप्राप्तीचा योग कसा येईल, कसा ज्ञान योग आपल्याला मिळेल, याचा तुम्ही प्रयत्न करता. अतिउत्तम, अनेक स्वामी आशीर्वाद. तर ते फार महत्वाचं आहे. कारण काय, की कर्मसिद्धांताचं सतत चिंतन करणं गरजेचं आहे. ते चिंतन तुम्हाला व्हावं म्हणून प्रवचन चुकवू नका. प्रवचन दर गुरुवारी पाहणे, लोकांना सुद्धा पाहण्यासाठी उद्युक्त करा. त्यानुसार वागलं, नुसतं चिंतन करून उपयोग नाही कर्मसिद्धांताचं, त्या कर्मसिद्धांतानुसार वागलं पाहिजे. म्हणजे ऍप्लिकेशन, नॉलेज इज व्हेरी गुड, पण नॉलेज मिळून फक्त उपयोग नाही, ज्ञान मिळून मिळालेल्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला वागणं गरजेचं आहे. त्याचा ऍप्लिकेशन, त्याचा वापर केला पाहिजे. तर इथे खूप छान लिहिलंय की कर्मसिद्धांताचे सतत चिंतन करून त्यानुसार वागले तर ही गोष्ट अशक्य तर नाहीच, उलट सहज साध्य आहे. 7व्या दिवशी मृत्यू होणार असा शाप असलेल्या राजा परीक्षिताने भागवत श्रवण करून तो मोक्षाचा अधिकारी झाला. कारण त्याला तीव्र वैराग्य झालं होतं. आणि भागवत सांगणारे शुकदेव तर साक्षात वैराग्याचा पुतळाच होते. आपण ही गोष्ट या अगोदरच्या प्रवचनाच्या भागात ऐकलीच आहेत. तर राजा परीक्षित जो आहे त्याला 7व्या दिवशी मृत्यू होणार असा शाप मिळालेला होता. तर त्याने काय केलं, तर भागवत श्रवण केलं. श्रवण ध्यान ऐकलं, भागवत श्रवण करून तो मोक्षाचा अधिकारी झाला. कारण काय, तर त्याला तीव्र वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य प्राप्त झाल्यामुळे मृत्यूचं भयच गेलं. आणि भागवत सांगणारे जे शुकदेव जे होते, त्यांना जे सांगत होते ते तर साक्षात वैराग्याचा पुतळा होता. वैराग्य फार महत्वाचं आहे. अनासक्ती म्हटलंय, फार महत्वाची आहे. तर आजही भागवतात
जीवात्म्याला 7 दिवसात मोक्षप्राप्ती करून देण्याची क्षमता आहे. भागवत श्रवण जरी केलं तरी आजही भागवतात जीवात्म्याला 7 दिवसात मोक्षप्राप्ती करून देण्याची क्षमता आहे. पण सांगणारा शुकदेवासारखा व ऐकणारा परीक्षित राजाप्रमाणे होणारा असला पाहिजे. नुसतंच देणारा चांगला किंवा सक्षम असून चालत नाही, तर श्रवण करणारा सुद्धा सक्षम असला पाहिजे राजा परीक्षिताप्रमाणे. आणि नुसताच राजा परीक्षिताप्रमाणे सक्षम श्रवण करणारा असला पाहिजे असं नाही, तर तो देणारा सुद्धा शुकदेवाप्रमाणे वैराग्याचा पुतळा असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आजकाल भागवत सप्ताह करणारे वक्ते असतात. त्यांची दृष्टी सप्ताहानंतर किती कमाई होईल याकडे असते. तर भागवत सप्ताहाला बसणारा यजमान असतो, त्याची केलेल्या खर्चात आपण किती आपली प्रसिद्धी होईल. आपण खर्च करतो भागवत लावण्यासाठी, तर आपली किती प्रसिद्धी होईल, समाजात किती मान मरातब आपणास मिळेल याकडे जास्त लक्ष असतं. आणि भागवत श्रवणाला बसणारे ते लोक आपणास धार्मिक समजावे या हेतूने पेंगत का होईना श्रवण ध्यान करत असतात. भागवताकडे केवळ एक धार्मिक कथा म्हणून पाहत असतात. राजा परीक्षिताला मोक्षप्राप्ती झाली ही एक सत्य घटना आहे व आपले श्रवण ही परीक्षित राजाप्रमाणेच एकाग्रतेने व दृढ श्रद्धेने झाले पाहिजे अशी मनाची ठाम भूमिका असलेला एकही श्रोता त्यात नसतो. आपली ठाम मनाची अवस्था असली पाहिजे भूमिका राजा परीक्षिताप्रमाणे, की एकाग्रतेने आणि दृढ श्रद्धेने श्रवण ध्यान तरी करावं. हे आपण प्रवचन करत पाहत आहात, श्रवण करत आहात, एकाग्रतेने एकच चित्ताने तुम्ही जर हे श्रवण केलं तर तुम्हाला नक्की या कर्माच्या सिद्धांताचा खरा अर्थ मिळेल आणि तुमच्या जीवनात त्यामुळे परिणाम जाणवायला लागतील. ज्ञान प्राप्त करणे आणि त्या योगे सर्व संचित कर्माचे भस्म करणे ही चणे मुरमुऱ्यांची फक्की मारण्यासारखी साधी गोष्ट नाही. ज्ञान प्राप्त करणे ही काही सोपी गोष्ट आहे का? हो नाही. ज्ञान प्राप्त करणे आणि त्या योगे संचित कर्म जी परिपक्व झालेली नाहीत, कर्माचा सिद्धांत गेले काही आठवडे हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण, की संचित कर्म जी परिपक्व झालेली नाहीत, ज्ञान प्राप्त करणे आणि त्यायोगे संचित कर्माचे जी पुन्हा सांगतो परिपक्व झालेली नाहीत ती भस्म करणे ही काय साधी सुधी चणे मुरमुरेची फक्की मारण्यासारखी गोष्ट सोपी गोष्ट नाही. त्यासाठी निश्चयपूर्वक प्रबळ पुरुषार्थ करणे गरजेचं आहे. तो पुरुषार्थ केला पाहिजे. पुरुषार्थाचा अर्थ मी थोड्याच वेळापूर्वी सांगितला. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण या ज्ञान आणि अज्ञान, आता हा जो भाग होता तो अज्ञान काय आहे, आपण ज्ञान मिळवतो असं वाटतं आपल्याला आणि आपण भागवत वगैरे श्रवण करायला बसलोय, पण आपण काही ना काहीतरी भौतिक गोष्टींच्या अपेक्षेने बसलेलो आहोत. आपल्याला प्रसिद्धी मिळावी की आपल्याला मोठं म्हणावं, आपल्या प्रसिद्धी, जो भागवत कथा सांगतो आहे तो किती आपल्याला त्यापासून धन मिळणार आहे याचा विचार करतो. जो भागवत लावतो त्या महानुभावाचं तो विचार करतो की मी भागवत लावलंय म्हणजे माझी आता प्रसिद्धी होणार, मला मान मरातब मिळणार. आणि श्रवण करायला बसणारे हे फक्त आता आम्हाला हे भागवत श्रवणात आम्ही बसलो, आम्ही बाहेर गेल्यावर आम्ही कोण आहोत, आध्यात्मिक आहोत, आम्ही असे धार्मिक आहोत असं दाखवण्यासाठी बाणवण्यासाठी प्रयत्न करणार. बऱ्याच अंशी असंच होतं. बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्राची सुद्धा पारायण होतात, खूप छान आहे, हे फार छान आहेत, पण त्या गुरुचरित्राचं खऱ्या अर्थाने वाचन होणं गरजेचं. खऱ्या अर्थाने म्हणजे काय, तर आम्ही प्रवचन करतो म्हणजे काय, तर प्रत्येकाला दिलेलं वचन म्हणजे प्रवचन. तर मग आम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करतो. तर पारायण करणं म्हणजे काय करणं, तर पार त्याचा लागेपर्यंत त्याच्या आत सखोल त्याचा अभ्यास करणं हे पारायण आहे. पण आम्ही सप्ताहाला पारायण म्हणतो. सप्ताह केला म्हणजे पारायण नाही. सप्ताह म्हणजे सप्ताह, गुरुचरित्राचा सप्ताह केला, 7 दिवसात आम्ही गुरुचरित्राचं वाचन केलं. मग वाचन वेगळं आहे
अध्ययन वेगळं आहे, मनन वेगळं आहे आणि पारायण तर फार वेगळं आहे. पारायण करणं म्हणजे काय? पार त्याचं अध्ययन करणं, त्याला पारायण म्हटलंय. मग ते सतत सातत्याने करणं का गरजेचं आहे? तर रोज आपण जेव्हा असं चरित्राचं उदाहरण घेतलंय मी, हे गुरुचरित्र जसं आहे ते आपण रोज समजा त्याचं पारायण करत राहिलो तर रोज त्याच्यातून नवीन नवीन आपल्याला गोष्टी समजायला लागतात. रोज नवीन आयाम. एकच कथा आपण पुन्हा पुन्हा, एकच अध्याय आपण पुन्हा पुन्हा वाचला, प्रत्येक वेळेला तो अध्याय आपल्याला वेगळं काहीतरी देऊन जातो. कारण काय? त्या प्रत्येक शब्दांमध्ये, प्रत्येक वाक्यांमध्ये, प्रत्येक अक्षरांमध्ये ज्ञान ठासून भरलेलं असतं. आपल्याला ते तितकं घेता येत नाही. म्हणून पारायण म्हटलं आहे. त्याच्यासाठी लौकिकार्थे पारायण म्हणजे काय? सतत त्याचे पारायण करत राहणे. मी 108 पारायण केली, मी 1008 पारायण केली, वगैरे वगैरे वगैरे. मग ही का करावी? करणं गरजेचंच आहे, ती कराच. त्यानुसार हळूहळू हळू साधना होत जाईल. पण येथे जे सांगितलंय की ज्ञान प्राप्त करणे आणि त्यायोगे संचित कर्माचं भस्म करणे हे चणे मुरमऱ्यांची फक्के मारण्यासारखी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी निश्चयपूर्वक प्रबळ पुरुषार्थ केला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट. आणि या गोष्टीबरोबर मी आज कर्माचा सिद्धांत थांबवतोय. पण आज गुरुवार, उद्या काय आहे? शुक्रवार. शुक्रवारी आहे लक्ष्मी पूजन. तर पहिलं वसुबारस झालं, दिवाळीची सुरुवात. वसुबारस. वसुबारस म्हणजे काय? गो वत्स द्वादशी. गो म्हणजे गाय, वत्स म्हणजे वासरू. वसुबारस. वसु म्हणजे वासरू, बारस म्हणजे 12वा दिवस. तर त्या दिवशी गोवत्स म्हणजे गाय आणि वासरू यांची पूजा केली. आता पूजा केली म्हणजे काय? त्यांचं हळद कुंकू वाहणं वगैरे, मूर्ती असेल किंवा काय असेल, आपण त्या गोष्टी हळद कुंकू वाहिलं, फुल वाहिलं आणि नमस्कार केला. पण खऱ्या अर्थाने वसुबारसच्या दिवशी काय करायला सांगितलंय? तर गाय आणि वासरू यांचं पूजा करायची. म्हणजे काय करायची? तर वासरू जे त्या गायीचं म्हणजे त्याच्या आईचं स्तनपान करतय, तर त्याला कसा चारा? ते चारा नाही खात समजा, ते अजून तितकं सबळ झालेलं नाही. तर मग गायीला चारा द्या. गायी चारा खाणार आणि त्या चाऱ्याचं रूपांतर तिच्या दुधात होऊन ते त्या वासराला मिळणार. अशा पद्धतीने गाय आणि वासरू, गोवत्स, या दोघांनाही आपण काही ना काहीतरी देतोय, भरवतोय. आपण त्याला दान म्हणूया. लौकिक अर्थे दान आहे. पण हे दान नाही आहे. तर या सृष्टीच्या मुळात आपण सर्व जे देव आहेत, 33 कोटी देव म्हटलंय, ते त्या गायीमध्येच वसलेले आहेत. गो माता म्हटलंय आपण, आपली आई. का? तर तिच्यापासून आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या आपलं जीवन संवर्धन करण्यासाठी आपण वापरतो. मग या दिवशी चारा द्यायचा का? असं नाहीये. पण त्या दिवशी तरी निदान द्यावं म्हणून गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा दिवस आहे. यानंतर पुढचं काय? तर येतं धनत्रयोदशी. धनत्रयोदशी, धन हा शब्द आल्याबरोबर धन, बस पैसा अडका आणि संपत्ती धन नाही, तर आरोग्य. आरोग्य, उत्तम आरोग्य ही खरी धनसंपदा आहे. मग धन हा शब्द कसला आहे? तर धन्वंतरी हा देवांचा डॉक्टर म्हटलं गेलाय. तर या डॉक्टर म्हणजे धन्वंतरीचा तो दिवस. मग त्या एका दिवशी का त्याची उपासना सांगितली? तर हे खरं तर आपण पूर्ण वर्षभर आपल्याला कसं जगायचं, कसं वागायचं, काय काय करायचं हे सांगण्याचा हा एक प्रकार आहे, एक प्रयत्न आहे. सनातन धर्मामध्ये या गोष्टी का केल्या गेल्यात? तर हा अशा पद्धतीने तुमचं आचरण नेहमी असावं. मग त्या दिवशी आपण काय प्रसाद म्हणून ठेवतो? धणे आणि गुळ. बऱ्याच ठिकाणी अनेक तीळ असतात वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. पण मुळात धनत्रयोदशी म्हणून धणे असा अर्थ समजतात, पण तसं नाही. धणे, धण्याने काय होतं? तर धणे आपल्याला सगळ्या जे विकार आहेत, कफ, पित्त आणि वात, सगळ्या प्रकारच्या प्रकृती आपल्याला सगळ्या माहिती आहेत. तर यावर त्याचे जे विकार आहेत, ज्या ज्या प्रवृत्तींनुसार येतात, ते शमवण्यासाठी
ते थंड करण्यासाठी आपण धण्याचा वापर करतो. पण धणे जे आहेत ते कधी कधी उष्ण पडू शकतील, त्रास होईल किंवा काही त्याचे इतर इफेक्ट होऊ नयेत म्हणून त्याच्यात गूळ मिश्रण केलेलं आहे. गोड. आणि खायला सुद्धा तुम्हाला नुसते धणे खायला गेलं तर अर्थातच खाता येत नाही, कडू लागतील किंवा काहीतरी वेगळी चव असते, त्यामुळे त्यात गूळ. पण गूळ हा औषधी आहे. पुन्हा त्यापासून दुसरे काही गोष्टीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यात गूळ मिश्रण केलंय. आणि हा प्रसाद देवापुढे ठेवला की तो प्रसाद म्हणून तर आपण खाणारच, मग त्या दिवशी पूर्ण ते खाणं हे खरं तर वर्षभर फार गरजेचंच असतं. थोडस धणे आणि गूळ रोजचं असावं. मुखवास म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण या दिवशी तरी कराल म्हणून हा धनत्रयोदशीचा दिवस. त्यानंतर काय येणार? त्यानंतर येणार लक्ष्मीपूजन. तर उद्या शुक्रवारी लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीची पूजा घरोघरी होते, वेगवेगळ्या तुमच्या परंपरेप्रमाणे त्या पूजा होतात. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की लक्ष्मीची पूजा गरजेचीच आहे. लक्ष्मी आपल्याला धन संपत्ती सगळं काही देते. ही लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. विष्णू म्हणजे या तिन्ही लोकाचा स्वामी. तर ही जी लक्ष्मी आहे ही आपल्याला धनसंपत्ती देते, पण तिचं ते धनाचं जे भांडार आहे त्या भांडाराचा एक देव आहे, तो त्याचा संपूर्ण सांभाळ करतो तिच्या भांडाराचा, आणि तो आहे कुबेर. म्हणजे कुबेरा घरी जन्म व्हावा वगैरे अशा सगळ्या आपण म्हणी वापरतो. तर हा कुबेर आहे असं वगैरे काही लोकांना आपण म्हणतो की ज्याच्याकडे बक्कळ पैसा आहे. तर हा कुबेर आपल्यावर प्रसन्न होणं गरजेचं आहे. मग कुबेर आणि लक्ष्मी या दोहोंची उद्या तुमच्याकडून पूजा व्हावी अशी माझी इच्छा आहे. गेले कित्येक वर्ष हा जो देवी लक्ष्मीचा भांडाराचा मेन भंडारी आहे, हा कुबेर जो आहे, त्या कुबेराची आणि लक्ष्मीची उद्या तुमच्याकडून पूजा व्हावी अशी माझी फार इच्छा आहे. तर मी तुम्हाला एक तस्वीर दाखवतो, की दिसेल तर पहा. तर या मध्ये इथे पाहाल तुम्ही, इथे कुबेर आहे, जवळून सुद्धा पाहू शकता कुबेर आहे, आणि इथे लक्ष्मी आहेत. हे दोन्ही अशा पद्धतीने तुम्हाला जर कुठेही हा अशी तस्वीर मिळाली तर ती उद्या तुमच्या पूजनात असली किंवा या पुढे कधीही लक्ष्मीपूजन असेल तर ते पूजनात असणे गरजेचं आहे. इथे गणेश, सर्वाधिक आधी गणेश पूजन म्हणून छोटासा गणेश आहे, त्यानंतर कुबेर यंत्र अगोदर आहे आणि नंतर महालक्ष्मी यंत्र, असे दोन यंत्रांचा पण फोटो आहे. हा फोटो तुम्हाला कुठेही मिळू शकतो, बाजारात सुद्धा मिळेल किंवा आजकाल नेटवर सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर हा मिळू शकेल. आणि मी प्रयत्न करेन की हा फोटो मी या आजच्या प्रवचनाच्या या अध्यायात कमेंट किंवा काय म्हणता तुम्ही त्याला, मी याची लिंक सुद्धा देईन की तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकाल. प्रयत्न करेन, कारण मला असं वाटतं की हा फोटो तुम्हाला तात्काळ मिळावा. तर तो मिळून तुम्ही पटकन प्रिंट काढू शकता. आज उद्या सकाळी जरी काढलेत तरी चालेल, कारण संध्याकाळी लक्ष्मीपूजन असतं. प्रयत्न करेन की अशी एक लिंक ज्याच्यावर मी अपलोड करेन आणि ती लिंक तुम्हाला मी या भागाच्या, या युट्यूबच्या आजच्या भागाच्या खाली मी तुम्हाला देईन. पण यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की आजचा हा भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे शेअर करा. आणि आजच्या भागात तुम्हाला कठीण अशा बऱ्याचशा ज्ञानाबद्दल माहिती दिली आहे. ती 20 प्रकार हे तुम्हाला कठीण आहेत, त्याबद्दलही तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा किंवा मला सांगा तुम्हाला काय अडलंय. या सगळ्या गोष्टी अशाच चालू राहतील. पण पुन्हा एकदा तुम्हाला या दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि एक छोटीशी शेवटची विनंती, ती म्हणजे हा दीपावलीत जो पाडवा आहे, या पाडव्याला आमच्या नाथस्वामी बेकरी मठाचं नूतनीकरण झालेलं आहे. डिलाल रोड लोअर परेल इथे हा मठ आहे. या मठाचं सुद्धा तुम्हाला इथे मी नाव देतोय आणि याचा पत्ता सुद्धा
डिलाल रोड लोअर परेल मध्ये प्रगती इंडस्ट्रीजच्या समोर यशस्वी टॉवर मध्ये हा मठ तयार झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टी हळूहळू करून समोर येत गेल्या. स्वामींनी त्यातून लिलय आम्हाला बाहेर काढलं. अनेक अडचणी आल्या आणि हा बेकरी मठ का आहे वगैरे तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल तर या दीपावली पाडव्याच्या दिवशी सकाळच्या काकड आरतीपासून अगदी रात्री शेजारतीपर्यंत कधीही पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वामींचं दर्शन घ्यायला या मठात तुम्ही यावं हीच माझी इच्छा. अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.